आज मी बाप्पासाठी नैवेद्य करणार आहे. तर आज मी करणार आहे बनाना शिरा. कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आपला इथं बनाना शिरा रेडी झालाय. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग मी संध्याकाळी स्टार्ट केला आहे आणि आज आहे आपल्या बाप्पाचा डे 6. तर आम्ही नैवेद्याला मोदक करतच असतो. तर आज मी बाप्पासाठी नैवेद्य करणार आहे. तर आज मी करणार आहे बनाना शिरा. ॲक्च्युली बनाना आहेत घरामध्ये, तर बनाना शिरा मी बाप्पासाठी करणार आहे. तर आता मी सगळं थोडं थोडं रेडी करून ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ब्रेक घेतला होता, टी ब्रेक. सो आता चहा घेतोय, चहा वगैरे पितो आणि त्याच्यानंतर आपण किचनमध्ये भेटूयात आणि बनाना शिरा मी करणार आहे. तर पूर्ण रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करेन आणि तुम्ही बघा, ट्राय करा घरी ती रेसिपी आणि आपल्या बाप्पाला त्याचा नैवेद्य दाखवा. सो आता मी माझा चहा पिऊन घेतो आणि त्याच्यानंतर आपण तयारीला लागूयात. तर गाईज मी किचनमध्ये आलोय आणि मी एवढा रवा घेतोय, एवढा एकदम परफेक्ट आहे नैवेद्यासाठी. सो आपला पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे बारीक रव्याने. आपण हा भाजून घेऊयात आता. वेट. तर गाईज बॅक टू किचन आणि इथे मी आता जस्ट बनाना कट करून घेतलं आहे बघा. तर इथं बनाना कट करून घेतला आणि इकडे रवा भाजतोय. तर आता आपल्याला बनाना कट करून ठेवलाय बाजूला आणि आता आपण काजू बदाम छोटे छोटे बारीक करून घेणार आहे. काजू बदाम कारण की ॲक्च्युली आपल्याला ते तुपामध्ये पहिल्यांदा तळावं लागतं, म्हणून ते आता मी तळणार आहे. काजू बदाम पहिलं बारीक करतो, मग तळूयात. त्याच्यानंतर आपल्याला रवा ॲड करायचा आहे. तसं तसं मग तुम्हाला मी व्लॉगमध्ये पुढे दाखवणच. आणि पहिली गोष्ट, अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि कंटिन्यू करा व्लॉग. चलो. तर गाईज इथे मी तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये काजू बदाम फ्राय केले थोडेसे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी रवा ॲड केला आहे. आणि सॉरी, तर इथं माझी व्हिडिओच ऑन नव्हती तुम्हाला दाखवताना. सो जाऊ दे, तुम्ही जे काय मी कव्हर केले ते तुम्ही पहा ब्लॉगमध्ये. सो आता मी इथे थोडा वेळ ठेवले असं बंद करून आणि त्याच्यानंतर आपण साखर ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये, तेव्हा मी शूट करतो. आणि ॲक्च्युली असंच होतं की जे आपण कन्फ्यूज असतो की दोन्हीकडे लक्ष असतं की शूट पण करायचं असतं आणि तिकडे फ्राय पण करायचं असतं. त्याच्यामुळे माझं लक्ष नव्हतं आणि ते मी व्हिडिओ ऑन करायची विसरून गेलो. जाऊ दे.
आपला इथं बनाना शिरा रेडी झालाय. तर आपला शिरा झालाय आणि आता मी आलोय हॉलमध्ये आणि आता आपल्याला बदलायचा आहे गणपती बाप्पाचा हार. ऍक्च्युली तो सकाळी घातला होता आणि आता आपल्याला चेंज करायचा आहे बाप्पाचा हार आणि माझ्या भावाने जाऊन आणलाय आता जस्ट हार हा. तर आता आपण तर आता आपण हा हार घालूयात आपल्या बाप्पाला. तर आता आपल्याला हा हार घालायचा आहे बाप्पाला आणि फुल येल्लो आणलाय आज बाप्पाला घालायला हार. सो आपण हा घालूयात आता. तर आता इथं आपल्या बाप्पाचा हार चेंज केलाय आणि मी चाललोय आता शिरा घ्यायला. तर आता मी एका बाउलमध्ये शिरा आणतो आणि त्याच्यानंतर आपल्या बाप्पाची पण आरती करूयात आणि तो बाप्पाला आपण नैवेद्य दाखवूयात. मस्त असा शिरा सार्थकने केलेला आहे गणपती बाप्पाची सेवा म्हणून. गौरी कुंभरा चंदनाची ओची कुमकुम केशरा हिरे जळीत मुकुट शोभतो भरा ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. तर गाईज इथे आपली आरती झाली आहे आणि इथे मी नैवेद्य पण दाखवलाय आणि आपल्या बाप्पाचं दर्शन घ्या आणि जे काही तुमच्या इच्छा असतील ते आपल्या बाप्पाला मागा. बाप्पा पूर्ण करतील तुमच्या सगळ्या इच्छा. सो इथे आत्ताच मी नैवेद्य वगैरे दाखवलाय आणि आरती पण झाली आहे, तुम्ही पाहिलंच जसं ब्लॉगमध्ये.